नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। बोईसरमध्ये नागरी संरक्षण दलाचे आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्य प्रशिक्षण। पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील चिराग विद्यालयात नागरी संरक्षण दलाच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्य कसे करावे याबाबत विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। बोईसर विधानसभा क्षेत्र अंतर्गत हे सर्व प्रात्यक्षिक घेण्यात आले। विभागीय क्षेत्ररक्षक नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। पालघर जिल्ह्याचे उपनियंत्रक काशीनाथ कुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी संरक्षण दलाच्या जवानांना प्रशिक्षण देण्यात आले। यावेळी नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक कुमार रणखाम यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण पार पडले। काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई, विरार, डहाणू यांसह अनेक भागात अतिवृष्टी झाली होती। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। अनेक नागरिक पाण्यात अडकून पडले होते, तर सर्वत्र पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते। याच पार्श्वभूमीवर भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांना आणि बचाव पथकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले। या प्रशिक्षणादरम्यान घरामध्ये सहज उपलब्ध असलेले प्लास्टिकचे ड्रम, बांबू, पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या, दोर तसेच इतर साहित्याचा वापर करून तात्पुरता तर्फा कसा तयार करायचा याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। पुराच्या पाण्यात एखादी व्यक्ती अडकली किंवा बुडण्याची परिस्थिती निर्माण झाली तर उपलब्ध साहित्याच्या मदतीने तिला काही काळ पाण्यावर तरंगत ठेवून सुरक्षितपणे बाहेर कसे काढायचे याचे प्रात्यक्षिक नागरी संरक्षण दलाच्या जवानांनी करून दाखवले। पुराच्या पाण्यात एखादी व्यक्ती अडकली किंवा बुडण्याची परिस्थिती निर्माण झाली तर उपलब्ध साहित्याच्या मदतीने तिला काही काळ पाण्यावर तरंगत ठेवून सुरक्षितपणे बाहेर कसे काढायचे याचेही प्रात्यक्षिक नागरी संरक्षण दलाच्या जवानांनी करून दाखवले। आपत्कालीन परिस्थितीत अत्याधुनिक साधने उपलब्ध नसली तरी प्रसंगावधान राखून घरातील उपलब्ध साहित्याचा योग्य आणि सुरक्षित पद्धतीने वापर करून नागरिकांचे प्राण वाचवता येऊ शकतात, हा संदेश या प्रशिक्षणातून देण्यात आला। पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची माहिती आणि बचाव कार्याचे कौशल्य निर्माण व्हावे, तसेच संकटाच्या वेळी जीवितहानी टाळता यावी या उद्देशाने बोईसर विधानसभा क्षेत्रात हे विशेष प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते। पहा यावेळेस पालघर जिल्ह्याचे उपनियंत्रक काशीनाथ कुरकुटे आणि नियंत्रक अशोक कुमार रणखाम काय म्हणाले। 2026 मध्ये म्हणजे या वर्षामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आणि पर्टिक्युलरली वसई विरार मध्ये जो अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले। अनेक लोकांना पुराचा सामना करावा लागला आणि त्या सामन्याप्रसंगी लोकांना स्वतःचा जीव वाचवण्याकडे पराकाष्ठा करावी लागली। पालघर जिल्ह्यामधील जी यंत्रणा आहे, जी कुरकुटे साहेब यांच्या नियंत्रणाखाली आम्ही कार्यरत आहोत, त्या यंत्रणेमध्ये या पूरप्रसंगी कशा पद्धतीने आपला जीव वाचवला पाहिजे, आपल्या आजूबाजूच्या लोकांचा जीव वाचवला पाहिजे आणि लोकांना कसं सहाय्य केलं पाहिजे यासाठी जी यंत्रणा उपस्थित आहे, त्या उपलब्ध आहे, त्या यंत्रणेच्या मार्फत आम्ही पालघर जिल्हा नागरी संरक्षण दलामार्फत या नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक श्री कुरकुटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही एक प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। नमस्कार, मी काशीनाथ कुरकुटे, उपनियंत्रक नागरी संरक्षण पालघर। या ठिकाणी आज श्री विभागीय क्षेत्ररक्षक श्री नरेश म्हस्के यांच्या कल्पनेतून या ठिकाणी आपण एक छोटंसं प्रशिक्षण या ठिकाणी आपण आयोजित केलं होतं। आपल्याला सर्वांना माहिती आहे की अलीकडच्या काही दिवसापूर्वी पालघरमध्ये खूप अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामध्ये नालासोपारा, वसई, त्याचबरोबर डहाणू आणि तलासरी या ठिकाणी महापूर आले आणि त्यामध्ये अनेक लोक अडकून पडली। अशा अडकलेल्या लोकांना तात्पुरतं तरंगण्यासाठी किंवा तात्पुरतं तरंगत राहण्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या वस्तू अवेलेबल आहेत, ज्या टाकाऊ वस्तू आहेत, परंतु आपत्कालीन प्रसंगी पुरामध्ये त्या वस्तू एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतात, तर अशा घरगुती वस्तू ज्या आहेत ते या ठिकाणी आमच्या सर्व स्वयंसेवकांनी या ठिकाणी घरातून घेऊन आले होते आणि त्या वस्तूंचा वापर करून आपण पुरामध्ये जे अडकलेले लोक आहेत ते तात्पुरती कशी तरंगत राहतील यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोटिंग वेट्स आणि एक मोठा तराफा या ठिकाणी आपण तयार केला। आपल्या भागामध्ये अशा प्रकारचे जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण सर्वसामान्य लोकांना दिलं गेलं पाहिजे। या ठिकाणी नागरी संरक्षण संघटना जे आहे ते अशा प्रकारचं प्रशिक्षण जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने घेत असते। लोकांनी या दलाशी किंवा या संघटनेशी संपर्क साधून आपल्या घरामध्ये ज्या घरगुती वापरातल्या ज्या वस्तू आहेत, उदाहरणार्थ 5 लिटरची कॅन आहेत, 15 लिटरच्या गोड्यातीलचा डब्बा आहे, 200 लिटरचे मोठाले ड्रम्स आहेत, त्याच्यानंतर रोप्स आहेत,
तर ते रोप विशिष्ट पद्धतीने बांधून ते तराफे आपल्याला कसे तयार करता येतील आणि त्या तराफ्यांच्या मदतीने लोकांचे जीव कसे वाचवता येतील याचं प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षण आज या ठिकाणी नागरी संरक्षण दलातील स्वयंसेवकांना या ठिकाणी देण्यात आलं. याच्या वारंवार जर त्यांनी प्रॅक्टिस केली तर भविष्य काळामध्ये जर समजा आपल्या भागामध्ये आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर निश्चित आपल्या नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक आहेत ते स्वयंसेवक अडकलेल्या लोकांचे जीव किंवा अडकलेल्या लोकांना तात्काळ मदत त्या ठिकाणी देतील ही आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे आज या ठिकाणी एक छोटंसं काही तासांचं या ठिकाणी प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षण या ठिकाणी दिलं आणि साधारण आपण ज्या स्वयंसेवकांमध्ये जी जनजागृती पाहिजे ती जनजागृती या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या नागरी संरक्षण दलाच्या मार्फत या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद. आपण पाहत राहा निर्भीड समाचार.